राधाकृष्ण जांभिवली विरोधात खेळताना बॅटिंग करणारा द्वितीय सत्रामध्ये शिवतेज मोर्बे कशी बॅटिंग करतोय ते पाहणं त्यांच्यासाठी आकर्षक राहणार आहे. स्ट्राईक एंडला धीरज आहे तर नॉन स्ट्राईक एंडला मी म्हणेन प्रथमेश. बघा संत आणि सावध क्रिकेट खेळायला हवा. कसा पिल्लू गावडे आणि ओमकार गावडेने शांत दिमागानं क्रिकेट खेळला. क्रिकेटमध्ये घाई करून चालत ना. अगदी मी म्हणेन शेवटच्या चेंडूपर्यंत हिंमत ठेवायला हवी आणि तशाच प्रकारची बॅटिंग त्या ओमकार गावडे आणि पिल्लू गावडेने केली आणि त्याचाच मी म्हणेन पुनरावृत्ती शिवतेज मोर्बे संघाचा धडाडीचा एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये बराच दीर्घकाळ टेनिस क्रिकेटमध्ये आपली छाप सोडले तो धीरज राणे स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश राणे गोलंदाजीच्या मार्कवर ज्यानं बॅटिंगमध्ये अर्धशतक केला तो ओमकार गाडे ज्यावर तब्बल 74 धावा कुठल्या या फलंदाजानं. हा चेंडू धीरज राणेचा हीच पुनरावृत्ती होणार का? धीरज राणे अर्धशतक मारणार का? याकडे लक्ष असणारे मोर्बे ड्रेसिंग रूमचं. हा येतोय षटकार आणि सुवर्ण संधी जाते सुबोध या डीजे कडे. खरा चांगली फलंदाजी होते. शांत दिमागानं क्रिकेट खेळायला संयम. हा चेंडू धीरज राणेचा षटकार येणार का? चौकार. वन बाउन्स येतोय चौकार. बघा आपण पाहिलंय चुरशीची लढत पाहायला मिळते. जशी बॅटिंग केली होती ओमकार गावडेने तशीच बॅटिंग करणार का? अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर मागणी तसा पुरवठा. जशी बॅटिंग होते आणि तशीच गोलंदाजी होते. क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळत आहे ते मी म्हणेन प्रतिस्पर्धी राधाकृष्ण जांभिवली विरुद्ध खेळताना बॅटिंग करणाऱ्या शिवतेज मोर्बेची. नीरज गावडेला का फलंदाजी भेटली नाही. अगदी अण्णा गावडे 40+ मध्ये मोहपाड्यामध्ये अचानकच्या ग्राउंडमध्ये सातत्याने येत असतात. आमची भेट होते आणि त्यांचा चिरंजीवला देखील बॅटिंग मिळाली नाही अशी फलंदाजी ओमकार आणि पिल्लू गावडेने केली होती. हा चेंडू धीरज राणे माहीर आहे. मी म्हणालो होतो क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा जरी वापर केला तरी धीरज राणे शैलीदार आणि तितक्या तोलामोलाचा खेळाडू म्हणून शिवतेज मोर्बे संघाकडून तत्पर असतो. 3 चेंडूंची फेकी झाले. धाव फलकार धाव आहेत त्या शिवतेज मोर्बेच्या. बिन बाद 14. हा चेंडू धीरज राणे ट्रॅव्हल होणार फाईन लेग रिदम मध्ये. क्षेत्ररक्षक तुतू मैमाय भंबल होताना दिसते. 2 धावा येतात आणि या 2च्या बरोबरीनं का होईना पंच बॅटेज आहे. बॅटेज आहे म्हणजे धीरज राणेच्या स्कोरबोर्डवर वैयक्तिक या 2 धावा जोडल्या जातील आणि शिवतेज मोर्बे संघाच्या 2च्या बरोबरीनं का होईल आगेकूच करताना दिसतोय शिवतेज मोर्ब्यांना. अशाच ठसन पाहायला मिळते. अगदी धाव फलकार धावा लागल्यात 16. 4 चेंडूंची फेकी झाली ओमकारची. 16 धावा धाव फलकावर लागल्यात. बघा प्रमोद राणेनं धीरज राणेला बक्षीस लावलंय 3 षटकाराला 3000 आणि 3 चौकाराला पण 3000. सुवर्ण संधी लागले. प्रमोद राणेचं कौतुक करायला हवं. हा चेंडू स्वीट हिटचा फटका. क्षेत्ररक्षक तुतू मैमाय. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ठशास ठसन पाहायला मिळते. राधाकृष्ण जांभिवली संघाला वाटत असेल की इतक्या धावा मारल्या सहज आपण जिंकतोय परंतु क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे आणि जोपर्यंत धीरज राणेनं श्वास सोडला नाही तोपर्यंत राधाकृष्ण जांभिवलीने त्या कटाक्षानं गोलंदाजी करायला हवी. त्या इराद्यानं आणि त्या ईर्षेनं गोलंदाजी करायला हवी. धावफलक 2 न वाढतंय. धाव फलकार धावा लागल्या. ते पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंच्या फेकीनंतर बिनबाद 18. हा चेंडू नीरज गावडे धावतोय उन्हाची झळ परंतु क्रिकेट मध्ये असा खेळाडू आहे फिल्डिंग आणि बॅटिंग मध्ये असलेला माहीर नीरज गावडे झेल पकडतोय. धीरज राणे बाद होणार. पहिला फलंदाज बाद होणार. एका षटकाचा खेळ झालाय. सुवर्ण संधी जाणार डीजे साठी.
राणेवर मदार असणार आहे ती मी म्हणेन या टीमची. बघा मी नेहमी म्हणतो की वन डाऊनला गेलेल्या खेळाडूवर जिम्मेदारी असते. अगदी राहुल द्रविडनं ती जिम्मेदारी भारतीय क्रिकेटसाठी सातत्यानं गेली कित्येक वर्षे केली. विराट कोहलीनं केली आणि त्यानंतर आता सूर्यकुमार यादव देखील ती भूमिका निभावतोय आणि त्याच भूमिकेमध्ये चंद्रकांत राणे आलाय. ऑन स्ट्राईक फलंदाजी करणार ज्यांनी कित्येक मैदानं गाजवलीत. रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये खेळणारा हा खेळाडू प्रथमेश राणे ऑन स्ट्राईक. तर गोलंदाजीच्या मार्कवर ज्याने बरीच मैदानं गाजवलीत तो राधाकृष्ण जांभिवली संघाचा नीरज गावडे. यांनी सिंगचं आपण स्वागत करायला हवं ज्यानं 2 दिवसामध्ये सातत्यानं पंचांची भूमिका निभावली. एक चांगला खेळाडू म्हणून तो नावलौकिक आहे या पंचकृषीमध्ये, रसायनी पंचकृषीमध्ये. कोणी 3 षटकार आणि 3 चौकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. परंतु पारितोषिक राहिलं लांब, फलंदाज बाद होतात. जशी आपण पाहिली होती ना सिद्धू 11 कैरे संघाची परिस्थिती झाली होती पहिल्या सामन्यात, तशी परिस्थिती शिवतेज मोरवेची होणार का? सामना रोमांचक परिस्थितीकडे जाणार का? परंतु नवीन फलंदाज कोण जातोय हे पाहणं आता गरजेचं राहणार आहे. फलंदाजांनी आता व्यूहरचना बाजूला राहिल्या, परंतु आता ठोसास ठोसा द्यायला हवा फिल्डिंग करणाऱ्या जांभिवली संघाला. नीरज गावडेने पहिल्या चेंडूवर प्रथमेशला बाद केला खरा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. भाजी मार्केट कडून गोलंदाजी करणार मोहपाडा नीरज गावडे आणि स्ट्राईक ऑन स्ट्राईक प्रतीक राणे त्या तोळामोळात आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नावलौकिक. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मोरबे संघाच्या तोफ्यामध्ये असे फलंदाज आहेत की कोणत्याही क्षणी सामन्याची रंगरूपे बदलू शकतात. सरडा सावलीमध्ये जरी हिरवा असला तरी तो उन्हामध्ये लालच असतो. हे पाहता राधाकृष्ण जांभिवली संघाला त्या इराद्यानं आणि त्या रिशेनं गोलंदाजी करायला हवी. 6च्या बरोबरीनं का होईना आता धाव फलकार धावा लागल्यात त्या शिवतेज मोरबे संघाच्या. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 2 चेंडूच्या फेकीनंतर 24. जर कोणत्याही खेळाडूंनी चौकार किंवा षटकार मारले तर 2000 रुपयाचा हॅड्रिक, चौकार किंवा षटकार मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक आलं. पारितोषिक लागतात खरे, परंतु फलंदाजांना आपल्या टीमसाठी काम करणं गरजेचं आहे. कॉर्डिनेशन, टॅकलिंग ऑफ पीपल, परिस्थितीशी मिळतं जुळतं कसं घ्यावं हे फलंदाजांना आता शिकायला हवं. हा चेंडू सरळ फाईनलिक रिदम मध्ये चेंडूला झेल घेणार का? आणि फलंदाज प्रतीक राणे मात्र 0वर बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद होणार. आता कर्णधार समीर राणेच्या तालमेलीत वाढलेली ही मोरबे टीम स्वतः जाणार आणि कशा प्रकारे फलंदाजी करणार हे आता मोरबे वासियांच्या ड्रेसिंग रूम साठी आणि त्यांच्या पाठीराख्यांसाठी आकर्षक राहणार. विकास गावडे बघा कुठे ना कुठेतरी नीरजला सांगतात. अगदी मी म्हणेन जसा समीर राणे मोरबे संघाचा जुना जाणता टेनिस क्रिकेटमध्ये खेळलेला खेळाडू आहे तसा माझा मित्र विकास गावडे देखील आहे. अगदी मी म्हणेन विकास गावडेचा जर विचार करायचा झाला आजही विकास गावडे त्या तोलामोलानं फलंदाजी करू शकतो यात शंका नाही. परंतु गोलंदाजीच्या मार्कवर तो गोलंदाज आहे नीरज गावडे. ऑन स्ट्राईक जाणार. शिवतेज मोरबे संघाचा एक जबरदस्त आणि टेनिस क्रिकेटमध्ये खेळलेला बराच काळ खेळलेला खेळाडू समीर राणे ऑन स्ट्राईक. ITC लाईव्हच्या माध्यमातून ही शृंखला कव्हरेज केली जाते कुमार चव्हाणच्या मार्फत. हा चेंडू समीर राणेने मिड विकेटला धारलाय. भुऱ्या चेंडूला फेकणार गोलंदाज नीरज गावडेकर. तोपर्यंत फलंदाज चंद्रकांत राणेनं आणि समीर राणेने एक धाव पूर्ण केली. या एका धावेनिशी आता शिवतेज मोरबे संघाचा धाव फलक 25 वाढतोय. शुभम निकायजे मात्र अजून तंबूमध्ये जसाच्या तसा बसलाय. हा चंद्रकांत राणेचा फटका जोरात होता. बॅटचा एज घेतला. चेंडू मिडविकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक फेकतोय तो पिल्लू गावडेकडे. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांची तालमेल चांगला. एक धाव येते आणि एका धावेनिशी आता मी म्हणेन शिवतेज मोरबे संघाचा धाव फलक वाढलाय. धाव फलकार धावा आहे ते दुसरं षटक प्रगती पथावर असताना 26-26. हा शेवटचा चेंडू
पंच आमच्याकडे वळतात आकाश तेयंगे, अक्षय तेयंगे आणि या स्क्वेअरच्या मदतीनं अतिरिक्त धावसंख्येला वाव मिळणार यात शंका नाहीये. एक धाव स्कोर बोर्डवर वाढते. शिवतेज मोरबे संघाच्या धाव फलकावर धावा लागतात त्या 27. हा चेंडू समीर राणीच्या रदाडामध्ये आलेला हा चेंडू व्ही-शेप मध्ये येतोय षटकार आणि सुवर्ण संधी जाणार विजय मास्तरकडे. तेहतीस धावा लागला. अजूनही कोणी जिंकलेला नाही आणि कोणी हरलेला नाही. समीर राणे आणि चंद्रकांत राणेंनी जर अशी सुरुवात केली क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजांना फक्त आम्ही जिंकण्यासाठी आलो या इराद्याने केलं. बोल पाणी द्यायचं पाणी. बघा हा षटकार मारलाय प्रमोद राणेकडून. समीर राणे 500 रुपये जिंकलेत. षटकार मारला 500 रुपये टीम मध्ये आलेत. प्रमोद राणेनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय ते समीर राणेला. पारितोषिक पेक्षा शिवतेज मोरबे संघाचे पाठीराखे म्हणतील की मॅच महत्वाची आहे. अगदी यशवंत राणे टेन्शन मध्ये असतील, गजानन राणे टेन्शन मध्ये असतील आणि भाई राणे मात्र त्यांना काही ना काहीतरी सांगत असतील. प्रसन्न राणे माझ्याकडे बसलाय 12वा प्रतिनिधी म्हणून आणि त्याचं देखील आपण कौतुक करायला हवं. येणारे 12 चेंडू 12 चेंडू 42 धावांची गरज आहे. जिथे 24 चेंडू 76 धावांची गरज होती भोऱ्या, तिथे आता मात्र शिवतेज मोरबे संघाने धाव फलकावर धावा जमवल्यात. 33 येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. 42 धावा, 33 धावा आदरणीय 43 धावा पाहिजेत. आजही 43 पाहिजेत बघ रे. 43 धावा पाहिजेत म्हणजे तब्बल 21.25च्या सरासरीने चालायचे प्रति षटक चंद्रकांत राणे आणि समीर राणेला. 21 धावा येणार का प्रति षटक? धीरज राणे बघा त्या इराद्यानं स्वतः कर्णधार आहे आणि त्याला माहिती आहे की सामना आपण जिंकू शकतो. त्याने बरेच असे सामने पाहिलेत त्याच्या डोळ्याने की असे सामने जिंकलेले पाहिले. पुनरावृत्ती करणार का शिवतेज मोरबे? गोलंदाजीच्या मार्कवर लेफ्ट हँड वर द विकेटने गोलंदाजी करणार मुरली गायकर. हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. पंचांकडे दाद मागतात अविनाश. नो चेंडू येतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय तेलंगे नो देतात. अगदी कंबरेच्या वरून चेंडू होता. नो चेंडू दिलाय. व्हाईट आहे का नो आहे पंच? नो नो चेंडू दिलाय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. 40 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय चंद्रकांत राणेची बहारदार खेळी आज पाहायला मिळणार का? जशी ओमकारनं अर्धशतक ठोकलं होतं तशीच फलंदाजी करणार का तो फलंदाज चंद्रकांत राणे? स्क्वेअरलेग रिदम मध्ये येतोय षटकार. हा चेंडू चंद्रकांत राणेचा. नीरज गावडे झेल पकडणार का? नो चेंडू आहे. नो चेंडू आहे. एक धाव येते आणि एका धावेनिशी आता शिवतेज मोरबे संघाच्या धाव फलकावर धावा लागल्यात. 41 येणारे 11 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. बघा सिद्धू 11 कैऱ्याची अशीच परिस्थिती होती. 11 चेंडू आणि 35 धावांची गरज होती आणि सामना मला वाटतं झुकवला होता. हा समीर राणेच्या बॅट मधून आलेला जबरदस्त माहिती षटकार. बघा प्रमोद राणेंनी बक्षिसांची खैरात केले समीर राणेवर. पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय परंतु 500 रुपयापेक्षा प्रमोद राणेनं 500 रुपये दिलेत खरे. शिवतेज मोरबे संघाच्या धाव फलकावर धावा लागल्यात त्या अद्यापपर्यंत 47 येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 10 डीजे मास्तर जरा थांबायचंय. अगदी चुरशीचा सामना चालू आहे. थोडा डीजे थांबवा. हा चेंडू बॅटचा एज घेऊन गेलाय. फाईन लेग रिदम मध्ये चांगली बॅटिंग होताना दिसते. मी म्हणालो होतो की जशी राधाकृष्ण जांभिवली संघानं ओमकार गावडेनं अफलातून फलंदाजी केली होती. येणारे
9 चेंडू 28 धावांची गरज असणार आहे ती शिवतेज मोरबे संघाला. अगदी मी बरेच सामने पाहिलेत की चेंडू कमी आणि धावा जास्त याचं सक्षम अंतर जरी असलं तरी फलंदाजाने शेवटच्या श्वासापर्यंत आपली फलंदाजी जशीच्या तशी करायला हवी. हा लोअर फुलटॉच पद्धतीचा चेंडू सरळ रवी गावडे धावतोय. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडीशी भंबल होताना दिसते यश क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत आणि या दोनच्या बरोबरीनं का होईना आता शिवतेज मोरबे संघाच्या धावफलकार अर्धशतक लागलंय. 50 धावा लागल्यात. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असणार आहे. बघा मी म्हणालो तो चौक पंचकृषीमध्ये अगदी ठसास ठसन पाहायला मिळणार. त्या तोलाचा सामना पाहायला मिळणार प्रेक्षकांना आणि एकामेकाचे खेळ प्रत्येकाला माहिती आहेत. अपील होताना दिसते आणि फलंदाज चंद्रकांत राणे मात्र LBW आउट होत आहे आणि त्याची जागा कोण घेणार हे पाहणं आता मोरबेसाठी आकर्षक राहणार आहे. सुवर्ण संधी जाणार डीजे साठी. वाय ज्यानं 2 षटकार मारले आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. अगदी क्रिकेटचा खेळ जर पाहिला तर कुठे ना कुठे तरी मी म्हणेन चंद्रकांत राणेनं चांगली फलंदाजी केली आहे. परंतु धावांचा भला मोठा डोंगर आहे जो राधाकृष्ण जांभिवली संघानं प्रतिस्पर्धी शिवतेज मोरबे संघाविरुद्ध करताना केलाय. परंतु येणारे 7 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज सनी घाडगे. 7 चेंडू 26 धावांची गरज. क्रिकेटमध्ये काही नाही जर तर शिवाय क्रिकेट नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट पूर्णही होऊ शकत नाही. गोलंदाज मुरली गायकर गोलंदाजीच्या मार्कवर. अगदी मी म्हणेन टेनिस क्रिकेटचा जुना जाणता खेळाडू मुरली गायकर. हा चेंडू सनी गाडगेच्या बॅट मधून आलाय. षटकार. अगं तसं जर पाहायला गेला तर यश धुरव आजच्या या सामन्यामध्ये गेली 2 दिवस जेवढ्या मॅच झाल्या त्याच्यामध्ये ओमकार आणि शिवतेज मोरबे संघाने एवढे षटकार ठोकलेत की त्याची गणना या 2 दिवसामध्ये झाली नसेल कदाचित नरेंद्र पाटील. आणि ती गणना मी म्हणेन फलंदाजांच्या मार्फत होताना दिसते. अगदी षटकार आणि चौकारांची आतषबाजी होताना दिसते. ओमकारच्या धावा आल्या होत्या 18. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 14 आणि तब्बल तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या मुरली गायकरच्या 23. अशा एकंदरीत धावफलकार धावा लागल्यात 56. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 20 धावांची गरज. अख्खा सामना शिवतेज मोरबे संघाच्या हातामध्ये कारण की त्यांच्या ड्रेसिंग रूम मध्ये जसेच्या तसे फलंदाज बसलेत. परंतु आता गोलंदाज राधाकृष्ण जांभिवली संघाचा कर्णधार कोणाकडे चेंडू सुपूर्द करणार हे पाहणं गरजेचं राहणार आहे. बघा 76 धावा जर चेज झाल्या तर मी म्हणेन जितका रेकॉर्ड राधाकृष्ण जांभिवली केलाय त्या डबल रेकॉर्ड शिवतेज मोरबेने केला यात शंका नाही राहणार. परंतु गोलंदाजीच्या मार्गावर कोण जाणार हे पाहणं आता ड्रेसिंग रूम साठी आकर्षक राहणार आहे. धीरज राणेच्या चेहऱ्यावर हसू आलाय. प्रथमेश राणे असतोय. त्यांना माहिती आहे समीर राणे ऑन स्ट्राईक फलंदाजी करतोय आणि तो लय मध्ये त्याच्या फलंदाजी करतोय. 6 चेंडू येणारे आणि जिंकण्यासाठी 20 धावेंची गरज. 6 चेंडू जर 3 षटकार मारले तर सामना अगदी रोमांचक परिस्थितीकडे येऊ शकतो. मी कोणाच्या बाजूने नाहीये. पुरे अगदी जांभिवली माझं दुसरं गाव आहे आणि शिवतेज मोरबे हा माझं पहिलं गाव आहे. परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे आणि या खेळामध्ये सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळामध्ये अगदी विहरचना आणि शांत दिमागानं अगदी मी म्हणेन धावा किती असू दे परंतु बॅटिंग आणि फिल्डिंग करणाऱ्या प्रत्येक खेळाडूनं आपला 100% देणं गरजेचं असतो आणि तेव्हा टीम वर्क होतो असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. बघा जर मोरबे टीमनं सामना जिंकला तर प्रथमेश राणेकडनं 2000 रुपये आले टीमसाठी आणि जर सामना जिंकला तर बक्षिसांची खैरात होणार. मीही बक्षीस लावली असती परंतु दुसरं गाव जांभिवली आहे आणि बक्षीस लावावी कोणाला हा विचार करणं मला भाग पडतोय. नाही तर मी शिवतेज मोरबे संघाला 2000 आणि जांभिवली संघाला 2000 लावले असते. कोणतरी एक जिंकणार. म्हणजे कुठे ना कुठे तरी मी म्हणेन सामना खेळूया. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेंची गरज.
गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज रोहन. 6 चेंडू जिथे 76 धावा 24 चेंडूला चेस करणारी मोरबे टीम खेळते. हा फुलटा चेंडू येतोय समीर राणेच्या बॅट मधून षटकार. बघा क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळते आणि जबरदस्त फलंदाजी होते. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. चेंडू द्यायचा आहे. प्रशांत पवार येतोय, मोपाड्यावाडीचा अष्टपैलू खेळाडू. आणि शुभम पवार अगदी वातावरण शांत ठेवायचंय. समीरच्या बॅट मधून षटकाराला अगदी चुरशीचा सामना पाहायला मिळतो. मी आजही सांगतो की सामना कोण जिंकेल आणि कोण हरेल हे सांगणं अनपेक्षित आहे. अगदी रोमार्चक परिस्थितीकडे नेऊन टेपलाय सामना. धीरज राणेनं खरंच चांगली सुरुवात केली होती आणि प्रथमच राणेने, आणि त्याची पुनरावृत्ती समीर राणे करणार का? आणि सनी घाडगे गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजी करतोय तो रोहन. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 14 धाव्यांची गरज. अगदी कंपल्सरी चेसिंग आहे या टुर्नामेंटचं नियम आहे. आणि या टुर्नामेंटचं स्मृतिचषक 2024 मध्ये मी म्हणेन जबरदस्त व्यूहरचना आखलेली बॅटिंग करतोय तो शिवतेज मोरबे. आकाश राणे खुश आहे. मॅच जिंकला शिवतेज मोरबे संघाला. तर संदीप ठाकरेंकडून अगदी मी म्हणेन 2000 रुपयाचं पारितोषिक आले. पैशांची बरसात शिवतेज मोरबे टीमवर होताना दिसतीये. या बघूया स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो फलंदाज समीर राणे. रोहन गोलंदाजीच्या मार्गवर. हा चेंडू तू मैमय. फलंदाज बाद होणार का? ओमकार गावडे धावतोय आणि मला वाटतंय जर चेंडू फेकला असता तू मैमय भंबल होताना दिसते. जेवढी भंबल फलंदाजाच्या बाबतीत तेवढी क्षेत्ररक्षकांच्या बाबतीत होताना दिसते. ओमकार गावडे कीपर होता, स्वतः धावत आला, परंतु जर चेंडू फेकला असता तर कदाचित सनी घाडगे आउट झाला असता. जर तर शिवाय क्रिकेट नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट नाहीये. आणि चांगली बॅटिंग होताना दिसते. निर्धाव चेंडूची फेकी होते. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 14 धाव्यांची गरज. सामना कोणी जिंको, प्रेक्षकांचं मनोरंजन झालं यातील मात्र शंका नाहीये. अगदी मी म्हणेन मारुती राणे क्रिकेटचा आस्वाद घेतायत मोरबे संघाकडून. आनंदाचं वातावरण चालू आहे. 4 चेंडू 14 धाव्यांची गरज. समीर राणे बाद होणार आणि त्याची जागा घेण्यासाठी जाणार तो नवीन फलंदाज मी म्हणेन शिवतेज मोरबे संघाकडून तो फलंदाज गणेश राणे. बघा क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जर गोलंदाजाने एखाद दुसरा नो किंवा व्हाईट टाकला पुन्हा एकदा रोमार्चक परिस्थिती येऊ शकते. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 14 धाव्यांची गरज. समीर राणेनं आपलं काम पूर्णपणे केलेलं आहे. बघा मोरबे संघाची जर खडतड बाजू झाली तर त्यांच्या विकेट्स गेलेल्या आहेत आणि विकेट जाऊनही 76 धावा चेज करणं ही चुरशीची चुलट पाहायला मिळते. बघा माझ्यासोबत जोडलाय तो आमचा समालोचक रुपेश दैवी. हा निर्धाव चेंडूची फेकी करतोय रोहन. आता मात्र समीकरण पूर्णपणे झुकलंय. ते राधाकृष्ण जांभिवली संघाच्या बाजूने. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 14 धाव्यांची गरज. 2 चेंडू 14 धाव्यांची गरज. गणेश राणे ऑन स्ट्राईक. गोलंदाजीच्या मार्कवर रोहन. जशी बॅटिंग झाली तशीच फिल्डिंग झाली. प्रतिस्पर्धी संघ विठ्ठल रुक्मिणी राधाकृष्ण जांभिवली संघाची. हा चेंडू बॅटचा एज घेऊन गेलाय. गणेश राणे काय धावत नाही. 1 चेंडू आणि आता 14 धावा. म्हणजे राधाकृष्ण जांभिवली संघ या सामन्यामध्ये विजयी झाला असं मी गृहीत धरतो. कारण की एका चेंडूवर 24 धावा कधी कुठल्या क्रिकेटमध्ये आल्या 14 धावा आल्या नाहीयेत. आणि रुपेश दवी माझ्यासोबत बसलाय जो हिंदीचा समालोचक आहे. काय सामना झाला. अगदी मी म्हणेन मोरबे संघाची स्तुती करायला हवी. 76 धावा चेज करताना दमछाक होते. सिद्धू विडवान कैरे संघाचे आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिले असेल नरेंद्र पाटील. आणि तशाच प्रकारची फलंदाजी केली ती शिवतेज मोरबे संघानं. 1 चेंडू 14 धाव्यांची गरज आहे.
वडगाव संघानं नाणेफेकीचा गोल जिंकला. आपली अंमलबजावणी तातडीनं करावी. गोलंदाजीच्या मार्कवर रोहन तर स्ट्राईक एंडला गणेश राणे. एक चेंडू 14 धावेंची गरज आहे. क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळालं.